आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शुभम बुरुंगले, जे मागच्या काही वर्षांपासून म्हणजे 7-8 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत. गव्हर्नमेंट आणि रेसिडेन्शियल असे त्यांचे दोन वेगवेगळे हे कामाचे भाग, पण गव्हर्नमेंटमध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणात काम करतायत. सो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही पण या फील्डमध्ये आलात? तर काय सांगाल? नमस्कार, माझं नाव शुभम कमलाकर बुरुंगले. मी राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा. माझं शिक्षण गजानन महाराज संस्थानची एक गजानन कॉन्व्हेंट म्हणून शाळा आहे शेगावला. तिथेच मी 12वी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 10वी-12वीला शिकत असताना बोर्डाची परीक्षा देत असताना मला आमच्या घरी म्हणजे शेगाव तेव्हा नवीनच रिनोव्हेट होत होतं. म्हणजे शेगावमध्ये नवीन नवीन लेआउटची कामं चालायचे, नवीन नवीन प्रोजेक्ट चालायचे. नुकतंच आनंदसागर पण एक मोठा प्रोजेक्ट शेगावला आलेला. शेगावच्या चौकडनं लँडचे रेट खूप वाढलेले, स्क्वेअर फूटचे रेट आलेले. कधी काळी एकरामध्ये जी जमिनी घेतल्या जायच्या त्या आता स्क्वेअर फूटमध्ये विकल्या जाऊ राहिल्या. असे रेट्स येत गेले. मग त्यामुळं मग आमचे जे फॅमिली जॉईंट फॅमिली असल्यामुळं घरी शेतीचा भाग भरपूर असल्यामुळं घरातल्यांचा सपोर्ट होता. म्हणजे त्यांना सारखी सिव्हिल इंजिनिअरची गरज पडायची. ते मला सारखे विचारायचे. मग त्यांना सारखं एक भटकर म्हणून एक साहेब होते आमच्या इकडं इंजिनियर, त्यांच्याकडे जावं लागायचं. तर मग दादांशी असं घरी बोलता बोलता, चहावरती बोलता बोलता त्यांचं म्हणाल, बा तू सिव्हिल इंजिनिअरिंग केलं तर मग काय वाईट आहे म्हणे. आपल्या घरातही आमचे मोठे बाबा शेगाव म्हणजे राजकारणात असल्यामुळे त्यांना दूरदृष्टी होती भरपूर. तर त्यांनी सांगितलं आपल्या घरात सगळ्या फील्डचे लोक असले पाहिजे. जसं माझ्या घरात आज डॉक्टरही आहेत, सिव्हिल इंजिनियर म्हणून मी पहिला व्यक्ती आहे माझ्या घरातला. इंजिनियर्स पण आहेत, दुसरे सॉफ्टवेअरचे डॉक्टर्स, नंतर मेडिकल डेंटिस्ट पण आहेत. तर याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली की आपण आपल्या घरातले पहिले सिव्हिल इंजिनियर व्हावे आणि आपल्या फॅमिलीला त्याचा सपोर्ट होईल असं त्याला काहीतरी करावं, म्हणून मी सिव्हिल इंजिनियर निवडलं. तर आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड काही प्रश्नांकडे आपण येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की जर तुम्ही मागच्या 7-8 वर्षात याच्यात काम करताना तुम्हाला कायम एक जाणवलं असेल की यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण खूप मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कशी हाताळता ती परिस्थिती? ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का, जे आपण शेगाव जर रिजन पाहिलं हा ग्रामीण भागाशी जास्त कनेक्टेड आहे. तर इथे जनरली तुम्हाला 4 मजलींच्या वरती बिल्डिंग दिसणार नाही. मॅक्झिमम इथे G+1 म्हणजे ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअरच बिल्डिंग जनरली लोक बिल्ड करायची कॅपॅसिटी होतात. तर याच्यामध्ये काय होतं, ठेकेदार लोक जे असतात ते ओनर्स लोकांना एवढं भुलून टाकतात की नाही ये चल जाएगा, 12 mm के 6 बार डाल दो, 12 mm के 8 बार डाल दो, 8 mm की रिंग डाल दो. 8ची नाही 6चीच वापरतात ते. IS कोड त्याची परवानगी सुद्धा देत नाही. त्यानंतर स्टीलमध्ये पण ते बीम मध्ये पण 8 mm चे बार, 10 mm चे बार युज करतात. याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस ओनर त्या घरात 5 वर्ष 8 वर्ष काढतो त्यावेळेस त्याला भीतीला क्रॅक दिसतात, कुठं बीम मध्ये बेंडिंग मुवमेंट झालेलं दिसतं. ते स्ट्रक्चर मध्ये त्याला जाणवतं की याचं जर मी RC डिझाईन एखाद्या क्वालिफाईड इंजिनियर करून घेतलं असतं, स्ट्रक्चर इंजिनियर करून, किंवा एखाद्या इंजिनियरची मी व्हिजिट ऑर्गनाईज केली असती. लोक काय करतात, छोट्या छोट्या पैशांना पाहतात. म्हणजे समजा जनरली शेगाव सारख्या ठिकाणी इंजिनियर्स 1000-1500 रुपये व्हिजिट फी घेतात, नॉमिनल फी घेतात. तर याच्याकडे हे 4-5 हजाराकडे पाहतात आणि नंतर आपलं लाखोचं नुकसान करून बसतात. बरोबर. तर लोकांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे नाही पाहिलं पाहिजे, कारण की शेवटी इंजिनिअरिंग आपल्या कामातूनच आपलं परिवार आणि पोट भरत असतो. बरोबर आहे. तर त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून त्यांनी पाहिलं बघितलं पाहिजे. दुसरं, या फील्डमध्ये मागच्या 7-8 वर्षात तुम्ही तंत्रज्ञानातला पण बदल बघितला असेल. तंत्रज्ञान सुद्धा खूप बदललं. तर आता तुम्हाला तंत्रज्ञानाचा कसा फायदा या सेक्टरमध्ये होतो, सॉफ्टवेअर म्हणून आणि मशिनरी म्हणून? बरोबर, पहिले मी सॉफ्टवेअरवर बोलणार. सॉफ्टवेअर म्हणजे मी ज्यावेळेस 2012 ते 2016 मध्ये मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून माझं बीटेक एज्युकेशन कम्प्लीट केलं सिव्हिलमध्ये. तर त्यावेळेस आम्ही शिकत असताना आम्हाला ग्राफिक्स एक विषय होता, बिल्डिंग मॅनेजमेंट एक विषय होता. तर त्याच्यामध्ये आम्हाला ड्रॉइंग्स करावं लागायच्या. पण त्यावेळेस आम्ही शीटवरती ड्रॉइंग करायचो. तर याच्यामध्ये आम्ही ते स्केल वगैरे युज करून, त्याला राईट अँगल स्केल युज करून आम्ही म्हणजे शीट्स घेऊन फिरायचो. शीटचा एक ड्रम असायचा आमच्या बॅग सोबतच आमच्या, तर तो आम्ही कॅरी करायचो. तर आम्हाला एका दिवसात कधी कधी प्रोफेसर लोक 5 शीट 10 शीट सांगायचे, आम्हाला रात्रभर फक्त शीट्सच करत बसायला लागायचे. पण आज ऑटोकॅडमुळे किंवा ऑटोकॅडची जी अपडेटेड व्हर्जन येतात 18, 20, 21, 24, तर याच्यामुळे आमची जे कामाची स्पीड खूप वाढली. जे काम आम्हाला दिवस लागायचे करायला ते आम्ही 1-2 घंट्यात करून आम्ही पुढच्या कामी हातात घेऊ शकतो. बरोबर आहे. आणि मशिनरीज जर म्हणसाल
तर एक एजॅक्स म्हणून आता नवीन इक्विपमेंट आलंय. बरं. आधी रेती गिट्टीने आपण टोपले घेऊन लोक मोजून टाकायचे, पण ते मोजावं लागायचे. आता मशीन स्वतः ते मटेरियल मोजतं. उचलून घेते आणि कॉन्क्रीट तयार करून आपल्याला देते. बरोबर. मिलर एक ऑप्शन चांगला आहे. त्याच्यामध्ये अच्छा. कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे, जसं M20 स्ट्रेंथचं कॉन्क्रीट आपल्याला पाहिजे, M20 स्ट्रेंथच कॉन्क्रीट मिळतं. बरोबर. लेबरमध्ये कसं कधी तो एखादी टोपलं कमी टाकतो किंवा अर्धच टोपलं टाकतो किंवा बॅग अर्धीच टाकतात किंवा पाऊनच टाकतात, असं हा विषय होतो. होऊ शकतो. बरोबर आहे. आणि रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्हाला एक कायम वाक्य क्लायंट कडनं ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे बरोबर आणि जरा एवढ्याच बजेटमध्ये बसवा. बरोबर. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या हम्म. दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? बजेट आणि क्वालिटी मध्ये मला जर कोणी म्हटलं तुम्ही काय निवडचाल तर मी क्वालिटीलाच निवडेल. हो. कारण की कोणताही व्यक्ती म्हणजे जनरल तुम्ही जो एक जॉबवाला पहा किंवा एखादा स्मॉल बिझनेसमन पहा, हम्म. तर त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती आयुष्यात एकदाच घर बांधू शकतो. बरोबर. म्हणजे एक साधारण माणूस आयुष्यात एकदाच घर बांधू हो. शकतो. तर मला तरी असं वाटतं आयुष्यात एकदाच होणारी गोष्ट माणसाने ती विचार करूनच करावी. जसं लग्न आयुष्यात एकदाच होतं, आपण लग्नाचा भरपूर विचार करूनच बरोबर मुलगी निवडतो. करतो. बरोबर आहे. तसं घराचंही थोडं भरपूर विचार करून निवडलं पाहिजे. हो. त्याचं आरसी डिझाईन घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच काम केलं पाहिजे काम आणि केलं इंजिनियरची पाहिजे. विजिट ऑर्गनाईज केलं पाहिजे. बरोबर. आणि बरोबर. कॉन्ट्रॅक्टरही एक्सपिरियन्सच निवडलं पाहिजे, लेबर कॉन्ट्रॅक्टर. सगळ्यात महत्वाचं. दुसरं, तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर पण काम केलेलं आहे, तर बरोबर. त्यातल्या काही महत्वाची नावं सांगता येतील किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या कामं तुम्ही केलेली आहेत गव्हर्नमेंटमध्ये? मी शेगाव नगरपालिकेअंदर येणारे बरेच कामं केलेले आहेत गेली 8 वर्षात. त्याच्यामध्ये कॉन्क्रीट रोड्स आहेत, लायब्ररी आहे, त्यानंतर सभामंडप आहे, सभागृह आहे, त्यानंतर ओपन स्पेसेस आहेत जे आपले जसे आता आता NL लेआउट्स यायला लागलेत, त्याच्यामध्ये रँड डेव्हलप करायची कामं आम्ही केलेली आहेत. बरोबर. तर असे महत्वाचे तुम्ही काम केलेले आहे. बरोबर. दुसरा आता असा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही एक इंजिनियर पण आहात आणि बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी पण आहात, बरं. म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे बुलढाण्याच्या विकासाचं विजन बरं. असं जर तुम्हाला विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम करणं फार गरजेचं आहे? जर बुलढाण्याचा आपल्याला सर्वांगीण विकास हवा असेल तर कुठल्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रांवर काम केलं पाहिजे, तर बुलढाण्याला पण आपण पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे नेऊ शकू संपूर्ण जिल्ह्याला? तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक इंजिनियर म्हणून मला एवढंच वाटतं की इकडे या भागात बेरोजगारी भरपूर आहे. तरुण मुलं 300 रुपये 200 रुपये रोजानी 12वी शिकलेले किंवा काही ग्रॅज्युएटेड बी 500-500 रुपयांनी कुठेतरी कामाला जात आहेत आणि आपल्याला घराजवळ राहायचंय, आई वडिलांजवळ राहायचंय या उद्देशानं कामं करतात. तर मला तरी असं वाटतं ह्या भागांमध्ये MIDC एरिया येणं खूप आवश्यक आहे, ज्याच्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि MIDC आल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मग हळूहळू मग लोक कन्स्ट्रक्शनकडे वळतील, स्वतःच्या घराकडे वळतील, स्वतःच्या फ्लॅटकडे वळतील. बरोबर. आणि मग अशा वेळेला शासन काय मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं या बेरोजगारी हटवण्यासाठी? तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतं असं वाटतं? शासनाने हे काय जे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत, जसं MIDC आलं, MIDC मध्ये नवीन नवीन कंपनीज तुम्ही बोलवू शकता, त्यांना लँड अवेलेबल करून देऊ शकता. बरोबर. आणि त्याप्रमाणे त्यांची जर नोकरी दिल्या तर मग तशी नोकरी वाढतीलच. बरोबर. आणि शेगावला कनेक्टिव्हिटी पण आहे आणि बुलढाण्याला पण तसं बरेच आता हायवेज समृद्धी कनेक्ट झाला बुलढाणा जिल्ह्याला बरोबर मेकरमध्ये. त्यानंतर भरपूर डेव्हलपमेंटचे काम आहेत. खूप होऊ शकतात. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो करताना एक वेगळा आनंद किंवा समाधान होतं? आयकॉनिक म्हटल्यापेक्षा असं वेगळं भावनिक प्रोजेक्ट मी भरपूर केलेत, जसं एखाद्या मंदिराचं काम असेल. वेगळे पण होतं, वेगळे पण होतं. पण मला ते सांगण्यापेक्षा हे सांगायला आवडेल की जेव्हा 2016 साली मी पास आउट होऊन पहिला इंजिनियर किंवा एक नवीन इंजिनियर म्हणून आपण ज्यावेळेस गव्हर्नमेंट प्रोजेक्ट हातीत घेतो आणि त्यावेळेस आपल्याला आपण जे पब्लिक पाहतो, पब्लिकचं रिएक्शन पाहतो, कसं असतं, एक कागदी अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल अभ्यासामध्ये बराच फरक आहे. आणि माझ्या आयुष्यातला मला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट गजानन महाराज तर सगळ्यात पहिले उतरलेत शेगावला. तर प्रगट स्थळ ते सावतामाळी चौक हा रोड मिळाला होता. त्याची किंमत अंदाजन इस्टिमेट 65 लाखचा होता. तर 65 लाखाचा तो रोड होता. तर तो रोड करताना मला बऱ्याच अडचणी केल्या, पॉलिटिकली म्हणू शकतो आपण किंवा स्थानिकही म्हणू शकतो. तर मी स्थानिक अडचणी पहिले बोलेल. तर स्थानिक अडचणी अशा की तिथं लोकांचे, जसं आता ड्रेनेज लाईन चालली होती, ड्रेनेज विथ रोड होता तो. तर ड्रेनेज लाईन करत असताना लोकांचं म्हणणं होतं आमच्या धरून ड्रेनेज नाही पाहिजे, आम्हाला नको मच्छर येतात, असे छोट्या छोट्या गोष्टी या अडचणीमध्ये. परत ना पॉलिटिकली असतात काही अडचणी, नगरसेवक असतात, नगरसेवकांना असं वाटतं माझ्या एरियातलं काम मीच केलं पाहिजे, दुसरं कोणी नाही आलं पाहिजे. आणि ते टेंडर मी बिलोमध्ये घेतलेलं, हिंमतीवर घेतलेलं माझ्या. पण ते मी फेस केलं आणि सुदैवाने त्यावेळेस प्रशांत शेळके साहेब म्हणून CO ऑफिसर होते इथं शेगाव नगरपालिकेवर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला
त्यांनी त्यावेळेस आम्ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते काम कम्प्लीट केलं. हा, म्हणे. हा, पण त्यांनी त्यांच्या आधारेच मी ते काम कम्प्लीट करू शकलो. बरोबर. असे अधिकारी पण आपल्या सिस्टम मध्ये आहेत आहेत जे बळ देतात नवीन बरोबर. जनरेशनला, बरोबर ज्यांना याची म्हणजे व्हॅल्यू आहे, Value किंमत आहे आहे. किंवा बरोबर आहे. त्यामुळे आमच्यासारखे जे नवीन मला त्या म्हणजे तशा अधिकाऱ्यांमुळे बरेच लोक जरा अजून आयुष्यात सक्सेस मिळाले. आपण आता विषय न्यू जनरेशनचा चाललाय, तर आता पुढचे जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत यांना बरोबर. तुम्ही काय सल्ला द्याल तुम्ही या फील्ड मध्ये येण्यापूर्वी? तरुण म्हणायला मी काय म्हातारा नाही झालो नाही, अजून. असं म्हणेन की जे ज्युनियर्स येतात, बरोबर. जस्ट पास आउट आहेत असं बरोबर. म्हणू आपण ज्यांना, बरोबर. की आता जे जस्ट एंटर करणार आहेत या फील्ड मध्ये. बर बर. मला त्यांना एवढं सांगावं लागेल की घाबरू नका फक्त. हम्म. कसं असतं, जसं तर माझी फील्ड आहे कन्स्ट्रक्शन, मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, फायनान्शियल तुम्हाला गोष्टी ऍडजस्ट करता आल्या पाहिजे, तुम्हाला स्वतःची कॅपॅसिटी ओळखता आली पाहिजे, तुम्ही कितीपर्यंत कर्ज घेऊ शकता तेवढं कर्ज तुम्ही घेतलं पाहिजे बँकेकडून. आजही बँक तुमच्या ITR वर, तुमच्या बॅलन्स शीटवर तुम्हाला लोन देते, तुमच्या सिव्हिल स्कोअरवर तुम्हाला लोन देते. तर तेवढ्या बजेटमध्ये तुम्ही किती टर्नओव्हरची कामं करू शकता हे तुम्हाला पैसे मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि वायफळ खर्च कमी करून जास्तीत जास्त तुम्ही शिकण्यावरती, नवीन काही शिकण्यावरती कसं भर देता येईल ते शिकलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स साधारणपणे बघता आणि मग स्टील निवडता? स्टील निवडताना मी IS कोडचा फॉलो करतो. मी IS कोड मध्ये जसे नॉर्म्स आहेत की बाबा मिनिमम 8 mm बार तुम्ही रिंगसाठी यूज केलं पाहिजे, आणि 10 mm चं बार, 8 mm ची बारची तुम्ही स्लॅबला चटाई घेतली पाहिजे. बरोबर. त्यानंतर बीम मध्ये आणि कॉलम मध्ये तुम्ही मिनिमम 12 mm चं स्टील यूज केलं पाहिजे. तर ते मी गोष्टी जास्त follow करतो. बघितलंय. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टील बद्दलचा? आता सध्या माझ्याच घराचं काम चालू आहे शेगावला. अच्छा, वा. हा. तर त्याच्यामध्ये स्लॅब मध्ये मी पूर्ण आयकॉन स्टीलच यूज केलं, बरं. स्लॅब आणि कॉलम सगळीकडे. बरं. आमच्या शेगावचेच डीलर आहे अनुपमा ट्रेडर्स वाले, पनपलियाजी, तुमच्या मार्फत मी ते परचेस केलं केलेलं आहे. आणि यूज केलं. मला खूप छान वाटलं, असं काही वाटलं नाही, डाऊटफुल काहीच वाटलं नाही. वा. सो हे होते इंजिनियर शुभम बुरंगलेजी, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, असंच प्रामाणिक काम तुमच्या हातून घडावं, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.